चित्रपटाच्या सुरुवातीला आपण सत्याला पाहतो, जो की दारूच्या नशेमध्ये समुद्राच्या किनाऱ्यावर पडलेला असतो. तसेच इथे आपण सत्याचा आवाज ऐकतो, ज्यात सत्य आपल्याला प्रेमाबद्दल सांगतो की प्रेम नक्की कसं असतं. आता पुढे सीन क्रिकेटच्या मैदानामध्ये शिफ्ट होतो, जिथे क्रिकेटची फायनल मॅच सुरू असते व एवढ्यात इथे भास्कर अण्णाची एंट्री होते. भास्कर अण्णाबद्दल सांगायचं झालं तर हा एक गुंड असतो व त्याचबरोबर तो राजकारणात देखील ऍक्टिव्ह असतो. भास्कर अण्णा इथे चीफ गेस्ट म्हणून आलेला असतो, जो की पुढे स्टेजवरती जाऊन क्रिकेटचा सामना बघत बसतो. आता ह्या सामन्यात बॅटिंग करणारी जी टीम असते ती भास्कर अण्णाचीच असते व त्याच्या टीमचं नाव असतं भास्कर बुल्स. ह्या टीमला जिंकवण्यासाठी भास्करने अंपायरला पैसे चारलेले असतात आणि मॅच देखील तो जसं म्हणेल तशीच चाललेली असते. म्हणजे त्याच्या टीमचा बॅट्समन आउट जरी झाला तरी अंपायर त्याला नॉट आउट घोषित करतो, ज्यामुळे समोरची टीम खूप कमजोर पडते व त्यांचे हरण्याचे चान्सेस वाढतात. आता आपल्या टीमला हरताना पाहून जॉन्टी म्हणजे सत्याचा मित्र सत्याला आणायला जातो, जो की नशेत समुद्रकिनारी पडलेला असतो. पुढे जॉन्टी सत्याला मॅच मध्ये घेऊन येतो व इथे तो सत्याला सांगतो की भास्करने पूर्ण मॅच सेट केलेली आहे आणि एवढंच नाही तर त्याने अंपायरला सुद्धा पैसे देऊन त्याच्या बाजूने करून घेतला आहे. हे ऐकल्यावर सत्य अचानक त्याच्या नशेतून उठतो, जसं काय भास्करांना सोबत त्याची जुनी दुश्मनीच आहे. आता इथे यांच्या टीमची जेव्हा शेवटची विकेट राहिलेली असते तेव्हा सत्य त्याची युक्ती लढवतो. तो त्यांच्या टीमच्या बॅट्समनला ब्लूटूथ देतो व इकडून मैदानाच्या बाहेर थांबून तो त्यांना फोनवरून सल्ले द्यायला लागतो की पुढे बॉलर कसा बॉल टाकेल व तुम्हाला तो बॉल कोणत्या दिशेने मारायचा आहे. इथे आपण बघतो की हातपाय तर बॅट्समनचे चालत असतात, पण त्यांच्या खेळामागचं डोकं मात्र सत्याचं असतं. आता बघता बघता मॅचचा पूर्ण डावच पलटतो आणि सत्याची हरत चाललेली टीम जिंकायला लागते. तसेच शेवटच्या बॉलवर जेव्हा यांना 6 रन हवे असतात तेव्हा सत्याच्या टीमचा बॅट्समन त्या बॉलवरती 6 मारून मॅच जिंकवतो. आता हे सर्व पाहून सर्व लोक चकित होऊन विचार करतात की अखेर हरत चाललेली टीम कशी काय जिंकली. तसेच ह्या जिंकण्याच्या उत्साहात सर्व टीमवाले सत्याला उचलून घेतात व मॅच जिंकण्याचा जल्लोष करायला लागतात, जे पाहून भास्करच्या पूर्ण मेहनतीवर पाणी पसरतं व तो तिथून निघून जातो. तेव्हाच क्रिकेट प्लेयर सत्याला पार्टीसाठी आमंत्रित करतात, पण सत्या त्यांना पार्टीच्या बदल्यात ताज हॉटेलमध्ये रूम नंबर 607 त्याच्यासाठी बुक करून द्यायला सांगतो व त्यासाठी सर्वजण राजी देखील होतात. पुढे सत्या रूम नंबर 606 मध्ये जातो व आपल्याला समजतं की बहुतेक ह्या रूम सोबत सत्याचं कसलं तरी नातं असावं, नाहीतर कोणत्या आठवणी जुडलेल्या असाव्यात, ज्यांना आठवत सत्या नेहमी नशेत राहत असतो. तसेच आपण बघतो की सत्या इथे खूप दारू पितो व त्याची अशी अवस्था पाहून आपल्याला वाटतं की याला नक्कीच प्रेमात धोका मिळाला असावा. आता इथून सीन शिफ्ट होतं 12 वर्षाने मागे, जेव्हा सत्या त्याच्या तरुण वयात होता, म्हणजेच तो जेव्हा कॉलेज करत होता. इथे सत्या त्याच्या मित्रांसोबत क्रिकेटची मॅच बघत असतो. सत्या व जॉन्टी सचिनचे खूप मोठे फॅन असतात, त्यामुळे हे दोघे सचिनच्या सेंचुरीची वाट बघत असतात. पण सचिन 99 रनवरतीच आउट होतो, ज्यामुळे यांची अपेक्षा भंग होते. तेव्हाच इथे सत्याचे वडील येतात, जे ह्या सर्वांवरती खवळतात व त्यांना कुठेतरी चांगल्या नोकरीला लागण्याचा सल्ला देतात. यावर सत्य त्याच्या वडिलांना म्हणतो की मला एक क्रिकेटर बनायचं आहे आणि एक दिवस मी खूप मोठा क्रिकेटर बनणार, तेव्हा सर्व लोक माझ्या मागे पुढे करतील. आता अचानक यांच्या कॉलनीमधली लाईट जाते व सर्वजण सत्या सत्या ओरडायला लागतात, कारण सत्या त्यांच्या कॉलनीतला वायरमॅन असतो, म्हणजेच त्याला लाईट आणि वायरिंग मधली माहिती असते, त्यामुळे तो नेहमी त्यांच्या कॉलनीतील लोकांची मदत करत असतो. आता पुढे सत्या लाईट चालू करतो, ज्यामुळे कॉलनीतील सर्व लोक त्याचे आभार मानतात. पण इथेच आपण बघतो की सत्याचा जो मुरली नावाचा शेजारी असतो त्याला सत्याचं कोणी कौतुक केलेलं अजिबात आवडत नाही. प्रत्यक्षात सांगायचं झालं तर प्रत्येक कॉलनीतील एक ढुसपूस करणारे काका असतात, तसाच हा मुरली पण असतो. आता दुसऱ्या दिवशी सत्या व जॉन्टी एका इव्हेंटचं काम करायला जातात. हे इव्हेंटचं काम ते जॉन्टीच्या वडिलांसाठी करत असतात. इथेच जॉन्टी सत्याला रेल्वेच्या बाजूने क्रिकेट खेळण्यासाठी फोर्स करतो, जे ऐकून सत्या लगेच त्याचं टॅलेंट दाखवण्यासाठी क्रिकेट कोच जवळ जातो. या कोचला त्यांच्या टीमसाठी चांगला बॅट्समन तर हवा असतो, पण तो सत्याला त्यांच्या टीममध्ये खेळण्याचा चान्स देत नाही. इथे सत्याला त्याचा एक मित्र भेटतो, जो की सत्याला त्या टीममध्ये खेळण्याचा चान्स देण्यासाठी त्याच्याकडून 10,000 रुपये मागतो. पण सत्याकडे पैसेच नसतात. तेव्हा जॉन्टी त्याला एक आयडिया देतो की त्याच्या वडिलांकडे जर सत्याने इव्हेंटचं काम केलं तर त्या बदल्यात त्याला चांगले पैसे मिळतील. ही आयडिया सत्याला चांगली वाटते व तो इव्हेंटमध्ये काम करायला जातो. तेव्हाच काम करत असताना अचानक सत्याची भेट निशाशी होते. इथे पहिल्या नजरेतच सत्या निशाच्या प्रेमात पडतो. निशा इथे तिच्या मैत्रिणीच्या लग्नाला आलेली असते. आता इथे काम करत असताना एका लहान मुलाच्या मूर्खपणामुळे सत्याला गैरसमज होतो, ज्यामुळे पुढे त्या लग्नाला आलेल्या नवरा नवरीकडच्या लोकांमध्ये भांडण होतं. आता या इव्हेंटमधून सत्या 8,000 रुपये जमा करतो व अजून त्याच्या मित्राला देण्यासाठी त्याच्याकडे 2,000 रुपये कमी असतात. पण पुढे त्याचा मित्र तेवढ्या पैशातच सहमत होतो व सत्याला 9 नंबरला खेळायला सांगतो. पुढे सत्या टीममध्ये जॉईंट होतो व यानंतर त्या टीमचे कोच सर्व खेळाडूंना मोटिवेट करतात, पण त्यांच्याकडे कोणताच चांगला बॅट्समन नसतो. तेवढ्यात त्यांच्या टीमचे कोच सत्याला बॅटिंग करायला पाठवतात
व मिळालेल्या संधीचं सोनं करून सत्या जबरदस्त बॅटिंग करतो, जेणेकरून तो सर्वांची मने जिंकतो. पण एवढ्यात मॅच सुरू असताना तिथे निशा येते व सत्या बॅटिंग करत असताना ती त्याच्या डोळ्यावर आरसा फिरवते, जेणेकरून सत्याला त्याच्या दिशेने येणारा बॉल नीट दिसत नाही व पुढे तो बॉल त्याच्या डोक्याला लागल्याने सत्या जखमी होतो. आता निशा जेव्हा पुन्हा घरी जाते तेव्हा तिला कळतं की सत्या सकाळीच त्याच्याकडून झालेल्या चुकीची माफी मागून गेलेला आणि आता निशाला तिने केलेल्या चुकीचं गिल्ट फील होतं व यानंतर ती सत्याला माफी मागायला जाते. त्याचबरोबर इथे ती सत्याची माफी मागते व नंतर सत्याला तिच्या मैत्रिणीच्या लग्नाला येण्याचं निमंत्रण देते. आता इथे या चित्रपटातील पहिलं गाणं आहे माय वन अँड ओनली नावाचं, ज्यात दाखवलंय की सत्या व निशाची जवळीक वाढते व हळूहळू हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात. आता दुसऱ्या दिवशी मॅच सुरू असताना सत्याचा मित्र त्याला मुद्दाम आउट व्हायला सांगतो व सत्या जेव्हा यासाठी नकार देतो तेव्हा पुढे त्याचा मित्र सत्याला जाणून बुजून आउट करून टाकतो, ज्यामुळे सत्याला राग येतो व तो सर्व काही जाऊन त्यांच्या कोचला सांगतो. पण त्याचा कोच सत्याच्या बोलण्याला खोटं समजून त्याला त्यांच्या टीम मधून काढून टाकतो. पुढे हीच गोष्ट सत्या निशाला सांगतो, त्यावर निशा त्याला म्हणते की तू तुझा मार्ग स्वतःच निवड. ह्याच वेळी इथे या चित्रपटातील विलनची म्हणजेच भास्कर अण्णाची नजर सत्या व निशावरती पडते व आपल्याला समजतं की भास्कर आता कोणता तरी प्लॅन बनवणार आहे. त्याचबरोबर इथे सत्याच्या शेजारी राहणारे मुरली काका पण सत्याला बघतात व पुढे ते सत्याची तक्रार त्याच्या वडिलांकडे करतात. पण सत्याचे वडील आधीच त्याच्यापासून वैतागलेले असतात, त्यामुळे ते मुरली काकांचं बोलणं ऐकून त्याला इग्नोर करतात. दुसऱ्या दिवशी सत्या पुन्हा त्याच्या कोचला मनवण्याचा प्रयत्न करतो, पण कोच त्याला चुकीचं समजून इग्नोर करतात. आता सत्याला टीम मधून काढल्याची बातमी भास्करला समजते व पुढे भास्कर सत्याला लालच दाखवत त्याच्या टीम मध्ये खेळायला सांगतो. पुढे या संधीचा फायदा घेत सत्या भास्करच्या टीम मधून खेळायला लागतो व शतक बनवून त्याच्या टीमला जिंकून टाकतो. यानंतर सत्य ही आनंदाची बातमी निशाला सांगतो. तसेच तो तिच्यासाठी एक ड्रेस देखील गिफ्ट म्हणून घेतो, ज्याचे पैसे साठवण्यासाठी सत्या जॉन्टीच्या वडिलांची एमईटी विकून टाकतो. पण याची खबर तो जॉन्टीच्या वडिलांना अजिबात लागू देत नाही. यानंतर गिफ्ट पाहिल्यावर निशा देखील सत्यावर प्रेम करायला लागते व त्याच रात्री सत्या निशाला प्रपोज करतो, ज्याचं उत्तर देताना निशा त्याला एक टेप रेकॉर्डर देते, ज्यात तिने तिच्या मनातील भावना रेकॉर्ड केलेल्या असतात. आता सत्या जेव्हा रेकॉर्डिंग ऐकत चाललेला असतो तेव्हा वाटेत त्याला भास्करचे लोक भेटतात व त्यातला एक जण सत्याला निशासोबत वेळ घालवता यावा यासाठी त्यांच्या ऑफिसची चावी देतो. आता इथे पुन्हा वेड नावाचं एक गाणं आहे, ज्यात सत्या व निशाचे काही रोमॅन्टिक सीन दाखवलेत. तसेच सत्या व निशा भास्करच्या ऑफिसवर जातात, ज्याची चावी सत्याला भास्करच्या माणसाने दिलेली. आता याआधी की हे दोघे इथे काही करतील तेवढ्यात इथे भास्कर व त्याची माणसं येतात. इथे भास्कर सत्याला म्हणतो की निशाला इथे एकटी सोडून तू निघून जा, ज्यामुळे सत्या व भास्कर मध्ये भांडण होतं व सत्या कसं बसं तिथून निशाला घेऊन त्याच्या घरी येतो. तसेच भास्करचे लोक देखील या दोघांना शोधत सत्याच्या घरी येतात, पण सत्याचे वडील त्यांना सत्याची कसलीच खबर न लागता तिथून पाठवून देतात. आता याचा बदला म्हणून भास्कर निशाच्या घरी जाऊन तिच्या वडिलांना सत्या व निशाबद्दल चाड्या लावतो, ज्यामुळे पुढे निशाचे वडील तिच्यावर खूप खवळतात आणि तिला घरातच राहायला सांगतात. आता यामुळे पुढे निशा व सत्याचं भेटणं बंद होतं. त्याचबरोबर सत्या खूप वेळा निशाच्या वडिलांना मनवण्याचा प्रयत्न पण करतो, पण ते काही ऐकतच नाहीत. तसेच पुढच्या सीनमध्ये आपण पाहतो की सत्याचे कोच सत्याची माफी मागतात, कारण त्यांना कळलेलं असतं की सत्याची काही चूक नव्हती. त्याचबरोबर ते सत्याला सांगतात की परवा रेल्वेचं सिलेक्शन आहे आणि त्यात तुला यायचं आहे. आता इकडे सत्या व निशाच्या प्रकरणाला वैतागून निशाचे वडील भास्करकडून सत्याला धमकी द्यायला लावतात, पण याचा फायदा घेऊन भास्कर सत्याला जिवंत मारण्याचा प्लॅन बनवतो व जेव्हा भास्कर सत्याला मारायला जातो तेव्हाच निशा तिथे येते व सत्याला भास्कर पासून वाचवते. पुढे निशा सत्याला ताज हॉटेलच्या रूम नंबर 606 मध्ये घेऊन येते, जिथे आपण सुरुवातीला सत्याला तिथे जाताना पाहिलेलं. ह्याच दरम्यान सत्या निशाला सांगतो की आज संध्याकाळी त्याला रेल्वेच्या क्रिकेट टीम मध्ये सिलेक्शनसाठी जायचं आहे, पण निशा त्याला म्हणते की माझ्यापेक्षा जास्त महत्वाचं तुला क्रिकेट आहे का. यावर सत्य तिला काहीच बोलत नाही. तसेच निशा सत्याला म्हणते की ह्या रूम मध्ये तू उद्यापर्यंत थांब आणि तोपर्यंत मी भास्कर व तुझ्यामधला वाद मिटवते, असं म्हणून ती तिथून निघून जाते. त्याचबरोबर आपल्याला समजतं की सत्याचा क्रिकेट टीम मध्ये सिलेक्ट होण्याचा चान्स त्याने गमावला. आता सत्य तिची वाट पाहत तिथेच बसतो व तेव्हाच सीन प्रेझेंट मध्ये येतो, जेव्हा सत्या ताज हॉटेलच्या रूम मध्ये दारूच्या नशेत क्रिकेट मॅच बघत होता. आता इतक्यात सत्याचा एक मित्र तिथे येतो व सत्याला सांगतो की कोणीतरी वहिनींना छेडण्याचा प्रयत्न करत आहे. इथे आपल्याला वाटतं की वहिनी म्हणजे नेहाच असेल, पण स्टोरीचा मेन सस्पेन्स खरं तर आत्ता सुरू होतो. प्रत्यक्षात छेड काढणारे लोक भास्करचेच गुंड असतात, ज्यांना सत्या कुत्र्यासारखा मारतो व पुढे मार्केटमध्ये गोंधळ केल्यामुळे पोलीस सत्याला पकडून नेतात. आता हे सर्व कळल्यावर सत्याचे वडील त्याला चौकीतून सोडवायला येतात. इथेच भास्कर देखील आलेला असतो आणि आपण बघतो की तो पोलिसांसमोर त्याच्या लोकांचं कौतुक करतोय. तसेच तो सत्याला दोषी ठरवत असतो. ह्याच दरम्यान पोलीस सत्याच्या बायकोला बोलवून घेतात, कारण मुख्य जबानी तिची घ्यायची असते.
तेव्हा सत्याची बायको चौकीत येते व आपण बघतो की ती निशा नसून दुसरीच कोणीतरी आहे, जिचं नाव श्रावणी असतं. खरं तर श्रावणी ही सत्याच्या शेजारी राहणाऱ्या मुरली काकांची एकुलती एक मुलगी असते. इथे ती सत्याला वाचवण्यासाठी तिची केस परत घेते व सत्याला तिथून सोडवून नेते. त्याचबरोबर ह्या दोघांना बघून इथे आपल्याला समजतं की ह्यांच्या नात्यात खूप दुरावे आहेत व कदाचित सत्या श्रावणीला पसंत करत नाही. आता एक दिवस सत्याला क्रिकेटच्या कोचिंगची ऑफर येते. तेव्हा त्याचा मित्र जॉन्टी सत्याला म्हणतो की तू मागचं आयुष्य विसरून पुन्हा नवीन सुरुवात कर. पुढे त्याच रात्री सत्या दारूच्या नशेत असल्यामुळे त्याचं भांडण त्याच्या सासऱ्यासोबत होतं, पण तेवढ्याच श्रावणी यांच्यामध्ये येते व यांचं भांडण थांबवते. त्याचबरोबर पुढे बेसुरी हे गाणं आहे, ज्यामध्ये आपण श्रावणीबद्दल जाणून घेतो की श्रावणी अखेर सत्याच्या आयुष्यात कशी आली. प्रत्यक्षात श्रावणी ही लहानपणापासूनच सत्याला पसंत करायची. सत्याची क्रिकेट खेळण्याची स्टाईल तिला खूप आवडायची. श्रावणी सत्याला इतकी पसंत करायची की तिच्या डोक्यात फक्त सत्याच्याच प्रेमाचं भूत होतं. पण जसजसे निशा व सत्या एकमेकांच्या जवळ यायला लागले तसेच श्रावणी देखील सत्यापासून दूर जाऊ लागली. आता अशा प्रकारे सत्या निशाच्या प्रेमात हरवून गेला व त्याने त्याचं आयुष्य बर्बाद करून घेतलं. पण तरी देखील श्रावणीने त्याला सहारा दिला व तिने तिच्या घरच्यांकडे सत्याशी लग्न करण्याचा हट्ट धरला. आपल्याला माहितच आहे की श्रावणीच्या वडिलांना सत्या अजिबात आवडत नाही, पण तरी देखील श्रावणीच्या हट्टापायी ते सत्या व श्रावणीचं लग्न लावून देतात. खरं तर सत्या ह्या लग्नापासून थोडा देखील खुश नसतो, पण दुसरीकडे श्रावणी मात्र सत्यावर खूप प्रेम करत असते. तसेच ते सत्याला जेव्हा जेव्हा पैशाची गरज लागेल तेव्हा ती त्याला पैसे देखील देत असते, हे माहीत असून देखील की सत्या त्या पैशाने जाऊन दारूच पिणार आहे. आता एक दिवस सत्या दारू पित असताना त्याच्याजवळ भास्करांना येतो व तो त्याला त्याच्या बायकोच्या पैशावर जगणारा नवरा म्हणून चिडवायला लागतो. तसेच सत्याला ह्या गोष्टीचा राग येतो व तो ठरवतो की तो आता श्रावणीकडून त्याच्या खर्चासाठी पैसे घेणार नाही व स्वतःचा खर्च भागवण्यासाठी त्याला जी कोचिंगची ऑफर आलेली असते तिथे तो जॉईन करायचं ठरवतो. आता अचानक आलेल्या अशा बदलावामुळे सत्याच्या घरचे चकित होतात, पण श्रावणीला मात्र ह्या गोष्टीचा खूप आनंद होतो. सत्याला त्याच्या आयुष्यात खूप मोठा क्रिकेटर बनायचं होतं, कारण की तो त्याचं टॅलेंट पूर्ण जगाला दाखवू शकेल. पण त्याच्या जीवनात आलेल्या चढ उतारांमुळे त्याला त्याच्या स्वप्नांना मारून जगावं लागलं. यानंतर सत्या त्याच्या सरांना भेटतो व इथे ते सत्याला लहान मुलांना क्रिकेटची ट्रेनिंग द्यायला सांगतात. इथेच सत्या खुशीला बघतो, जी की खूप चांगली बॅट्समन असते. तिच्या खेळण्याच्या पद्धतीला पाहून सर्वजण चकित होतात, पण खुशीच्या बोलण्याची पद्धत मात्र सत्याला आवडत नाही, ज्यामुळे सत्य तिला आणखी ट्रेनिंग करायला सांगतो. आता ही गोष्ट जेव्हा खुशीच्या आजोबांना कळते तेव्हा त्यांना खूप राग येतो आणि ते सत्याच्या सरांना भेटायला येतात. तसेच इथे आपल्याला समजतं की खुशीचे आजोबा दुसरे तिसरे कोण नसून कुमार म्हणजेच निशाच्याच वडील आहेत, ज्यांच्या गैरसमजामुळे निशा व सत्या एकमेकांपासून दूर झालेले आणि खुशी निशाचीच मुलगी आहे. आता कुमार व सत्या जेव्हा भेटतात तेव्हा आपल्याला कळतं की निशा जेव्हा सत्याला ताज हॉटेलमध्ये थांबून गेलेली त्यानंतर नक्की काय झालेलं. प्रत्यक्ष तिथे निशाचे वडील सत्याची माफी मागतात व त्याला सांगतात की खुशी ही निशाचीच मुलगी आहे आणि माझ्या गैरसमजामुळे मी निशाचं लग्न दुसरीकडे लावून दिलं. पण निशा कधीच सुखी राहू शकली नाही. काही वर्षाने खुशी तिच्या आयुष्यात आली, पण कदाचित देवाला हे देखील मान्य नव्हतं. एका ठिकाणी जात असताना खुशीच्या आई वडिलांचा ऍक्सिडेंट झाला, ज्यात दोघांचं निधन झालं. पण निशा खुशीसोबत तिचं एक स्वप्न सोडून गेली की तिला तिच्या मुलीला एक क्रिकेटर बनवायचं होतं, अगदी तुझ्यासारखं. तू निशाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी खुशीची मदत कर, असं बोलून कुमार तिथून निघून जातो. आता खुशीचं लक्ष क्रिकेटशिवाय दुसरीकडे कुठे भटकू नये यासाठी कुमार तिला सत्याच्या घरी राहायला पाठवतो. पण खुशी खूप खोडकर असल्यामुळे तिला सत्याची आणि त्याच्या घरच्यांची राहण्या व खाण्यापिण्याची पद्धत आवडत नाही. पण पुढे श्रावणीमुळे ते हळूहळू सर्वांमध्ये घुळून मिसळून राहायला लागते. तसेच दुसरीकडे सत्या खुशीची प्रॅक्टिस सुरू करतो व तिला चांगली प्लेअर बनवण्यासाठी तिच्याकडून तयारी करून घेतो. आता एक दिवस सत्या व श्रावणीचं भांडण होतं, ज्याला पाहून खुशी त्या दोघांना भांडण करण्यापासून अडवते. त्याचबरोबर पुढे वेड लावलंय हे गाणं आहे, ज्यात आपण सलमान खान व सत्याला एकत्र पाहतो. आता हे गाणं संपल्यावर दाखवतात की सत्या व खुशी जेव्हा प्रॅक्टिस करत असतात तेव्हा भास्कर त्यांना पाहतो. आता आधीच भास्करने सत्या व निशाचं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं असतं आणि आता तो त्याच्या मुलीला देखील दूर करण्याचा कट रचतो. तो खुशीजवळ येऊन तिला सत्याविषयी चुकीच्या गोष्टी सांगायला लागतो, जेणेकरून खुशीच्या विचारांवर वाईट परिणाम व्हावा. तेवढ्यात हे पाहून सत्य तिथे येतो व तो भास्कर सोबत त्याच्या गुंडांची धुलाई करतो. तसेच हे पाहिल्यानंतर खुशी पण सत्याला फटकारते, ज्यामुळे सत्याला खूप वाईट वाटतं. यानंतर त्याच संध्याकाळी सत्याचा मित्र जॉन्टी खुशीला सत्याची स्टोरी सांगतो की सत्या व निशा कसे एकमेकांपासून दूर झालेले, जे ऐकल्यावर खुशीला देखील खूप दुःख होतं व पुढे ती सत्याला मनवण्यासाठी जाते. यावेळी श्रावणी पहिल्यांदा सत्याला हसताना पाहते, जे पाहून तिला खूप आनंद होतो. आता दुसऱ्या दिवशी श्रावणीला तिच्या कामावर प्रमोशन मिळतं, ज्यासाठी तिला नागपूरला जावं लागणार असतं. पण ती सत्याला आनंदी पाहून तिला मिळालेल्या प्रमोशनला रिजेक्ट करते. आता खुशी सत्याकडे रेल्वेच्या वतीने खेळण्याचा हट्ट करते,
ज्यावर सत्य तिला असं करायला नकार देतो, पण ती मात्र तिच्या हट्टावर अडून राहते. तसेच जॉन्टी सत्याला खुशीला दत्तक घ्यायला सांगतो, जे की सत्याला मान्य नसतं, पण शेवटी त्याच्या घरच्यांसोबत त्याला देखील मान्य करावं लागतं. पण खुशी त्यांना आधी चांगले पती पत्नी बनायला सांगते, जी अट पूर्ण करताना सत्य व श्रावणीमध्ये जवळीक वाढते. तसेच इथे सुख कळाले नावाचं गाणं आहे, ज्यात आपण पाहतो की सत्य व श्रावणीमधील प्रेम वाढायला लागतं. पुढे काही दिवसांनी खुशीची मॅच डिक्लेअर केली जाते, ज्यात खुशी खूप चांगलं परफॉर्म करते व ती त्यांच्या टीमला मॅच देखील जिंकवून देते, ज्याने सत्य व श्रावणीला आनंद मावेनासा होतो व हे सर्व सेलिब्रेशन करण्यासाठी निघतात. याच दरम्यान सत्य श्रावणीला खोटं बोलून ताज हॉटेलच्या त्याच रूम नंबर 606 मध्ये जातो, जे पाहून श्रावणीला खूप मोठा धक्का बसतो व ती खूप दुःखी होते. आता घरी आल्यावर सत्य तिच्यापासून खोटं लपवत विषय टाळण्याचा प्रयत्न करतो, ज्यावर श्रावणी सत्यावर हा आरोप करते की तो तिच्यासोबत खोटं प्रेम करण्याचं नाटक करतोय. त्याचबरोबर श्रावणी तिला मिळालेलं प्रमोशन घेऊन नागपूरला जायचं ठरवते. आता यांच्या कुटुंबात आलेल्या आनंदाला अचानक नजर लागते व श्रावणी देखील या सर्वांपासून खूप दुःखी राहायला लागते. पुढे श्रावणी जेव्हा नागपूरला जाण्यासाठी निघते तेव्हा खुशी तिच्या जवळ येते व खूप रडते. पण एवढं सगळं झाल्यामुळे श्रावणी स्वतःला सत्यापासून लांब ठेवण्यासाठी नागपूरला जाण्याचा तिचा निर्णय काही बदलत नाही. आता ह्या सर्व गोष्टीवर रागून सत्याचे वडील पहिल्यांदा सत्याला कानाखाली मारतात, कारण हे सर्व सत्याच्या चुकीमुळे होत होतं. यानंतर सत्य श्रावणीला रेल्वे स्टेशन पर्यंत सोडायला जातो व इथे स्टेशनला आल्यावर जेव्हा सत्य तिला न जाण्याची विनंती करतो तेव्हा श्रावणी सत्याला त्याने केलेल्या चुकीची आठवण करून देते. श्रावणी सत्याला म्हणते की आजपर्यंत मी तुझ्या सर्व चुकांकडे दुर्लक्ष केलं. लग्नानंतर तू माझ्यासोबत एक क्षण देखील आनंदाने नाही घालवला, पण तरी सुद्धा मी माझ्या काळजावर दगड ठेवून तुला सांभाळून घेतलं, तुझी काळजी घेतली, तुझ्यावर प्रेम केलं. निशा तुझ्या आयुष्यात असून देखील मी तुझी साथ नाही सोडली. आणि हे सर्व बोलून ती तिथून निघून जाते. आता हे सर्व ऐकल्यावर सत्याला त्याने केलेल्या चुकांवर पश्चाताप होतो व तो श्रावणीला थांबवण्यासाठी धाव घेतो. पुढे श्रावणीला भेटल्यावर सत्य त्याची चुकी मान्य करतो व तो तिला माफी मागत म्हणतो की तो आजपासून त्याच्या आयुष्याची नवीन सुरुवात करेल. त्याचबरोबर तो हे देखील सांगतो की इथून पुढे तो ताज हॉटेलमध्ये कधीच जाणार नाही. खरं तर तो लास्ट टाइम तिथे त्याच्या सर्व आठवणींना तिथे सोडून येण्यासाठी गेलेला. आता हे सर्व ऐकल्यावर श्रावणीला सत्यावरती विश्वास होतो. तसेच सत्य त्याचं प्रेम व्यक्त करत श्रावणीला म्हणतो की प्रेम तर आपण दोघांनीही केलेलं, पण मी जे केलं तो वेडेपणा होता व तू जे केलं ते खरं प्रेम होतं. आता हे सर्व ऐकल्यावर श्रावणी रडत सत्याला मिठी मारते व हा सीन एक रोमॅन्टिक वळणावर येऊन पोहोचतो. त्याचबरोबर हे दोघे एकमेकांच्या चुकांना विसरून त्यांच्या नवीन आयुष्याची सुरुवात करायला त्यांच्या घरी निघून जातात व ह्याच हॅपी एंडिंग सोबत हा चित्रपट इथेच संपतो. तसेच शेवटी वेड तुझा हे गाणं पुन्हा आहे, ज्यात आपण सत्या व श्रावणीचे आनंदी क्षण पाहतो. ह्या चित्रपटाला रितेश देशमुखनेच डायरेक्ट केला आहे व याला संगीत दिलंय अजय अतुल यांनी. तसेच हा चित्रपट तेलुगू भाषेतील मजली ह्या चित्रपटाचा अनऑफिशियल रिमेक आहे, ज्यामध्ये नागार्जुनच्या मुलाने म्हणजेच नागा चैतन्याने व समंथाने मुख्य भूमिका केलेल्या आहेत. त्याचबरोबर हे दोघे देखील ह्या चित्रपटाच्या काळात खरे नवरा बायको होते.